म्हणून यामध्ये पार्टी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। याच्यापूर्वी पेटा ही एक पार्टी होती आणि मठ ही एक पार्टी होती, पण आता मठाबरोबर महाराष्ट्र शासन सुद्धा याच्यामध्ये पार्टी होईल। आणि जे पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याच्या हेल्थ रिझनसाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या, ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय की जेणेकरून त्याचं संवर्धन, सांगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं ते हा निर्णय झाला। आणि निश्चितच कोर्टामध्ये सुद्धा शासन या पद्धतीचा सुतोवाच करणार आहे की ही जबाबदारी शासन घ्यायला तयार आहे। त्यामुळे याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये सर्वच या ठिकाणी नुसतं या ठिकाणी असणाऱ्या महादेवी हत्तीलाच नाही तर राज्यातले जे या ठिकाणी हत्ती या बाबतीत असतील त्याला सगळ्यांनाच याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात जनभावना देखील पाहायला मिळत आहे। या संदर्भात काही लोकांशी बोलणं झालेलं आहे, त्यांची काय मागणी होती आणि त्या संदर्भातल्या निश्चित जनभावनेचा आदर राखतच महाराष्ट्र शासनानं इंटरव्हेन्शनचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या अधिकृतपणे याचा रिव्ह्यूचं काम त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातनं मठाबरोबर महाराष्ट्र शासन यामध्ये जातंय। याचं सगळ्यात मोठं काय कारण असेल तर ही लोकभावना आहे। लोकांनी घेतलेल्या हा लोक आग्रहास्तव शासनानं हे खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह पाऊल उचलण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय आणि आदरणीय सुप्रीम कोर्टाकडे मठाबरोबर महाराष्ट्र शासन या ठिकाणी उभं राहते आणि हत्ती आपला परत यावा याच्यासाठी पार्टी म्हणून या ठिकाणी त्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह होण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी घेतला। दादा, राज्य सरकार देखील या संपूर्ण प्रकरणात पक्षकार होईल असं धैर्यशील माने यांनी सांगितलेलं आहे आणि महादेवीसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्यांची तरतूद करून देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असं आश्वासन दिल्याचं देखील धैर्यशील माने यांनी सांगितलेलं आहे। महादेवीचं जतन आणि त्यासोबतच तिच्या आरोग्याची काळजी या सगळ्याच्या दृष्टीनं आपण पावलं उचलू असं आश्वासन दिल्याचं धैर्यशील माने यांनी सांगितलंय। सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात महाराष्ट्र सरकार पक्षकार होणार आहे। याआधी पेटा विरुद्ध नांदणी मठ अशी केस होती, पण आता राज्य सरकार देखील यामध्ये पक्षकार होणार आहे। तर नांदणी मठाचे प्रतिनिधी सध्या बोलतात। बैठक झाली आहे, बैठकीमध्ये काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आपण पूर्ण सहयोग प्रदान करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्यांच्यावरती विश्वास आहे, बघूयात त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला सहयोग करतील। आज क्या हुआ मीटिंग में और क्या कहना चाहोगे आप? जो मीटिंग में राज्य के सीएम के साथ आप समाधानी हो गया? वकिलांच्या बरोबर चर्चा करून त्यांनी योग्य तो मार्ग निघेल। नेमका काय मार्ग तुम्ही सुचवला आहे, काय नेमकं मठाकडनं पुन्हा चर्चा करून बोलू। याबाबत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आम्ही आभार मानतो। त्यांनी जनमानस पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं कशा पद्धतीनं बनाव करून या हत्ती, हे सर्वच हत्ती हे वनताराकडे जावे त्यासाठी प्रयत्न केलं, ते आम्ही कागदोपत्रांनिशी या बैठकीमध्ये दाखवून दिलं। जर माधुरी हत्ती ही फिजिकली फिट आहे असे वेगवेगळे 8 रिपोर्ट असताना मग ती नेमकी 48 तास प्रवास केल्यानंतर तिथं पोचल्यावर अनफिट कशी झाली, तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं, संधिवात कसा आला, या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली। महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीतील हत्ती संगोपन केंद्रातले काही हत्ती वनतारामध्ये आहेत। ज्या पद्धतीनं माधुरी हत्ती ही अतिशय फिट आहे, ती आता हळूहळू सुधारते, अशा प्रकारचे व्हिज्युअल्स वनतारांना प्रकाशित केले। त्या पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रफित वनतारा का प्रकाशित करत नाही। 2023 साली विट्याचा एक हत्ती वनतारामध्ये गेलेला आहे,
त्या हत्तीचे व्हिज्युअल्स का येत नाहीत, त्याची बातमी का बाहेर येत नाही, असे अनेक प्रश्न आम्ही विचारले. एकूणच वणतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की 3 ते 4 हत्ती वणतारामध्ये गेलेले आहेत, पण ते आज हयात नाहीत. मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल. एकूणच काहीतरी खोटानाटा बनाव करून व्यवस्थेला विटीस धरून प्रशासनाला वाकवून न्यायव्यवस्थेची दिशाभूल करून अशा प्रकारचे महाराष्ट्रातले हे जे हत्ती नेले जात आहेत, केवळ महाराष्ट्रातले नाही सीमा भागातल्याही हत्तींच्या मागे ते लागलेले आहेत. यामुळे आमच्या धार्मिक परंपरा, आमच्या सांस्कृतिक परंपरा सगळ्या मोडीत काढायचा उद्योग चालू आहे. त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टीवेल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि कदाचित हे जे पाळीव हत्ती आहेत, कॅप्टिव्ह हत्ती आहेत, त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल. परंतु न्यायप्रविष्ट बाब आहे. आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याची चौकशी आपण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. दुर्दैवानं जनता रस्त्यावर आल्यावर मग शासन जागं झालेलं आहे. शासन आधी जागं व्हायला पाहिजे होतं, कारण राज्य शासनाचे हत्ती संगोपन केंद्रातले सुदृढ हत्ती आजारी आहेत असा बनाव करून नेलेले आहेत आणि माझी अशी माहिती आहे की त्या हत्तींची तब्येत सुद्धा आता फारशी चांगली नाही आहे. एवढंच नव्हे, त्रिपुरातून आसाममधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती आलेले आहेत आणि तिथल्या प्राणीमित्रांनी रोहित चौधरी नावाच्या एका प्राणीमित्रानं HPCL ला सुद्धा काही प्रश्न केलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही हत्ती नेले, त्याचं काय झालं. जवळजवळ 3000 किलोमीटरचा प्रवास करून हे हत्ती अगदी नॉर्थ ईस्ट म्हणजे हिमालयाच्या कुशीतून जामनगरसारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये कसं काय नेऊ शकता आणि त्यावेळी HPC त्याला कशी काय परवानगी देते असे प्रश्न उपस्थित केले आहेत. पण त्या चौधरींच्या प्रश्नाला सुद्धा HPCनं कधीही उत्तर दिलं नाही. HPC हीच मुळात बोगस कमिटी आहे निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालची आणि हे सगळे उद्योग करतायत असं आमचं स्पष्ट मत आहे. या निमित्तानं ही सगळी चर्चा झाली पाहिजे. एक तर 5 महिन्याची गरोदर असणारी हत्तींसुद्धा 3000 किलोमीटर प्रवास करून आणण्यात आलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं प्राण्यांचा छळ हे पेटा करतंय, प्राण्यांचा छळ हे वणतारा करतंय आणि पाळीव हत्ती ज्यांनी श्रद्धेने पाळतात, हत्तीला देव मानतात लोक, त्यांच्यावर विनाकारण आळ घेतला जातो असं आमचं मत आहे. यावरनंच आमची भूमिका किती प्रामाणिक आहे दिसून येते, लक्षात ठेवा. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण 2018 साली ज्यावेळी मी ते पत्र लिहिलेलं होतं वन खात्याला, त्यावेळी या माधुरी हत्तीची देखभाल करणारा जो माहूत होता त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळं त्याला डॉक्टरने आता कामावर यायला मनाई केलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तज्ज्ञ माणसाच्या देखरेखीशिवाय हत्ती बाळगणं हे हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे आणि हा हत्ती गर्दीमध्ये असतो, लोकांच्या आरोग्याचा सुरक्षतेचा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही पत्र वन खात्याला असं लिहिलेलं होतं की आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये गडचिरोलीमध्ये आमचा हत्ती ठेवा, आमच्या खर्चानं तिथं हत्ती सोडतो आणि आम्हाला माऊत मिळाल्यानंतर आमच्या खर्चानं घेऊन जातो, असं ते पत्र होतं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूनं राहील, मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही काही दिवस वाट बघू, परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही. जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जिओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार. उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत.
कारण कर्नाटकातल्या सीमा भागातल्या 3 हत्तीवर आता पेटानं चौकशी केली आहे. हे तिन्ही हत्ती एक लिंगायत समाजाचा आहे, एक जैन समाजाच्या मठाचा आहे आणि एक धनगर समाजाच्या मठाचा आहे. आम्ही ही मोहीम मागे घेणार नाही. मुख्यमंत्र्यांनी न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून हात वर केला, परंतु रिव्ह्यू पिटिशनमध्ये सरकार तुमच्या बाजूने राहील असं सांगितलं.